नमस्कार. तर आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जर लास्टला 0 असेल तर तुम्हाला कॉल्स कमी येणार आहे. ते जर सेकंड लास्ट म्हणजे इथे मी तुम्हाला सांगितलं लास्ट म्हणजे येणारे कॉल आणि सेकंड लास्ट म्हणजे येणाऱ्या कॉलचं इमोशन्स काय असणार आहे. तर इथे 0ची फ्रिक्वेन्सी असल्यावर काय होणार आहे, तुम्हाला मुळातच कॉलच येणार नाही किंवा कामाचे नसणारे कॉल येणार आहे आणि त्याचे इमोशनल काय असणार आहे तुमच्याबद्दल, तर 0. तर आज आपण घेणार आहोत जर लास्ट डिजिटला 1 असेल, लास्ट डिजिटला जर 1 असेल तर काय होणार आहे. तर जर लास्टला 1 असेल, तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्याचे शेवटचे 4 डिजिट इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला सांगते. त्यामध्ये लास्टला जर 1 नंबर असेल तर काय होणार आहे, तर तुम्हाला कमी कॉल काम म्हणजे कमी कॉल येणार आहे, म्हणजे कामाशी काम असणार आहे. बरेच असे कॉल नाही, 0मध्ये कॉलच नाही येणार किंवा आले तर त्याचा बेनिफिट तुम्हाला काही होणार नाही. पण 1 नंबरमध्ये प्रमाणात कॉल येणार, कामाशी काम ठेवणारी व्यक्ती असणार आहे, जे आहेत म्हणजे चांगल्या पदावर असू शकते ही. तर मी तुम्हाला सांगते की 1 जर लास्टला 1 असेल तर मुळात तुम्हाला कॉल्स लिमिटेड येणार आणि ती व्यक्ती काय करणार आहे, तर कामाशी काम ठेवणारी असणार आहे. तिचं काय असणार आहे की ती आध्यात्मिक तर असणारच आहे, तिच्या म्हणजे ज्याचा तुम्हाला कॉल येणार आणि जर 1 नंबर आहे तर तिचं ती व्यक्ती कशी असणार आहे, कामाशी काम ठेवणारी, आध्यात्मिक असणार आहे, ती आपल्या स्वबळावर पुढे जाणारी असणार आहे, डिपेंडेंट नसणार आहे ही व्यक्ती, स्वबळावर पुढे जाणारी असणार आहे. पण जर 1 इकडे आहे तर इथे 0 असल्याने इमोशन्स काहीच नाहीये. मग 1 असल्यावर इथे काय इमोशनली तुम्हाला कशी अटॅच राहणार आहे, तरी की कामापुरती तुम्हाला इमोशनली अटॅच राहणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येते लास्टला आपण बघणार आहे की कॉल्स कसे येणार आहेत आणि कॉल येणारी व्यक्ती कशी आहे. सेकंड लास्टला तिची तुमच्यासाठी असणारे इमोशनल. तर 1 नंबर असल्यावर काय होणार आहे, कामाशी काम ठेवणारी व्यक्ती असणार आहे, तिचा स्वतःवर विश्वास असणार आहे, शिस्त पाळणारी व्यक्ती असणार आहे, जीवनात यशाकडे घेऊन स्वतःला यशाकडे घेऊन जाण्यासाठी ती धडपडत असणारी ती व्यक्ती असणार आणि त्याच रिलेटेड ती तुम्हाला कामानिमित्तच कॉल करणार. हे आहे 1 नंबरचं. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते जर इकडे 2 नंबर असेल, 0 झाला 1 झाला, ठीक आहे. आता ह्या 4 डिजिट मध्ये हे लास्टचे 4 डिजिट आहे. ओके. तर आता सपोज इकडे 2 असेल तर ही व्यक्ती कशी असणार आहे, तर ही व्यक्ती इमोशनल असणार आहे तुम्हाला. तर इथे 2 असल्यामुळे काय आहे, ही व्यक्ती इमोशनली तुम्हाला कनेक्ट होणार आहे. त्याचे इमोशन्स काय आहेत, हा येणारा कॉल 2 नंबरचा इमोशनल आहे, म्हणजेच त्याचे तुमच्यासाठी इमोशन्स कसे आहे, इमोशनली तो व्यक्ती कनेक्ट होणार आहे. 2 नंबर इथे आहे म्हणजे तो खूप बोलणारा आहे. जर कॉलर हा जर ज्याचा हा नंबर आहे आणि तो कॉलर जर जेंट्स आहे, पुरुष आहे, मेल आहे, तर त्याला येणारे कॉल्स जसे इथे 2 असल्यावर येणारे कॉल स्त्रियांचं प्रमाण येणाऱ्या कॉलचं जास्त असणार आहे. खूप जास्त बोलणारे, फिलॉसॉफी झाडणारी ही लोक असतात. म्हणजे तुम्हाला जो कॉल येणार, जर तुमच्या लास्ट डिजिटला 2 आहे तर तुम्हाला येणारे कॉल्स कसे असणार, प्रमाण पण जास्त असणार, फिलॉसॉफी झाडणारे असणार, पण प्रेमाने बोलणारे, प्रेमळ बोलणारे, इमोशनली तुम्हाला कनेक्ट असणारे ही लोक असतात. तर 2 नंबर चांगलाच तसा बघायला गेला तर. मग आता सपोज इथे 2 नंबर आहे तर तुम्हाला येणारा कॉल इमोशनल आहे. तुम्ही जर व्यापारी वर्ग आहात तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या कॉलला इमोशनली कनेक्ट करायचं आहे, मग तुमचा क्लायंट इमोशनली तुम्हाला कनेक्ट होणार आहे. तर ह्या प्रकारे आपले जे हे डिजिट आहेत, 10 डिजिटचा जो नंबर आहे त्याचे जे 4 डिजिट आहे, तर येणारा कॉल त्याचे इमोशन्स कसे आहेत हे समजल्यावर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा कसा वापर करायचा आहे हे मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. पण तत्पूर्वी आता मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगितलं की 2 नंबर इकडे आहे तर तुम्हाला समजायचं आहे की येणारा कॉल मला इमोशनली आहे तर समोरच्या व्यक्तीला मला इमोशनली कनेक्ट आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं 2 नंबरचे की 2 नंबरवाले कसे आहेत, 2 नंबर ज्याचा डिजिट आहे त्याचे येणारे कॉल्स कसे आहेत. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 3, 4 जे उर्वरित जे नंबर आहेत ते आपण सिरीज वाईज आपण घेणार आहे. आज रामनवमी आहे त्यामुळे सर्व भाविकांना तसंच माझ्या सगळ्याच व्ह्यूअरला रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असाच छान असा प्रतिसाद तुम्ही मला देत जा. आतापर्यंतच्या व्हिडिओला तुम्ही मला खूप चांगला प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद तुम्ही माझ्या चॅनलला देत राहा. मला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा ह्या व्हिडिओला, आणखी ह्यामार्फत लोकांपर्यंत हे जे ज्ञान आहे ते पोहोचवू दे. तोपर्यंत श्री गुरुदेव.